नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. पंतप्रधान पदावरून संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली. राऊत म्हणाले उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार, तर पटोले म्हणाले राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही. प्रचार गीतावरून उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. गीतातील 2 शब्द काढून टाकण्याबाबत ठाकरे गटाला आली होती नोटीस. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाकडून उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर. ठाकरेंचाही मोदींशहांवर हल्लाबोल. विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करू शकतो, निधी आणू शकत नाही. सत्ताधारी पक्षातील लोकांना निवडून देणं गरजेचं. अजित पवारांचं मतदारांना आवाहन. 400 पारला देवाचाच आशीर्वाद. अबकी बार 400 पार होणारच. मनसे नेते बाळा नांदगावकरांना विश्वास. म्हणाले शिर्डीतून उमेदवारी मिळाली असती तर आनंदच झाला असता. 1,34,00,000चं ड्रग्ज मुंबईतून जप्त. 7 जणांना पोलिसांनी केली अटक. आरोपींकडून जवळपास 1.5 कोटींचं ड्रग्ज जप्त. राहुल गांधींची तब्येत बिघडली. अनेक ठिकाणच्या निवडणूक प्रचार सभा रद्द. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली माहिती. मध्य प्रदेशमध्ये टीव्ही डिबेटमध्ये राडा. भाजपा नेत्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केला हल्ला. भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. रोहित शर्मानंतर शुभमन गिल होऊ शकतो भारतीय टीमचा कर्णधार. सुरेश रैनांनी व्यक्त केला विश्वास. दुबईमध्ये झालेल्या कराटे इव्हेंटमध्ये सलमान खान झाला सहभागी. संजय दत्तचा मुलगा शहरान सोबत दिसला भाईजान. न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.